नमस्कार, मी सुभाष मिसाळ, मोटिवेशनल स्पीकर आणि काउन्सिलर, मीडिया डिव्हिजन प्रोसेस, JVG अकॅडमी अँड करिअर गायडन्स अकलूज. विद्यार्थ्यांनी पालकमित्र हो, मी तुम्हाला या क्लिपमध्ये ग्रुप ए महाराष्ट्र स्टेट MBBS BDS किंवा फक्त MBBS प्रायव्हेट कॉलेजचा जो क्लोजिंग रँक असणार आहे, साधारणपणे टेंटेटिव्ह, तो सांगणार आहे. त्यामुळे ही क्लिप सर्वांनी शेवटपर्यंत पहा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, की जेणेकरून तुम्हालाही आणि गरजू विद्यार्थी पालकांनाही ही माहिती मिळेल आणि ते थोडेसे टेन्शनमुक्त होतील आणि त्यांना मदत होईल. तर गेल्या क्लिपमध्ये महाराष्ट्रातील गव्हर्मेंट MBBS कॉलेजची टेंटेटिव्ह क्लोजिंग कट ऑफ या ठिकाणी सांगितलेले आहे. या क्लिपमध्ये तुम्हाला मी महाराष्ट्रात असणाऱ्या प्रायव्हेट MBBS कॉलेजची टेंटेटिव्ह जो रँक आहे तो या ठिकाणी सांगतोय. हा माहितीसाठी असेल, याच्यामध्ये फरक पडू शकतो, प्लस मायनस होऊ शकतो, परंतु शक्यतो इतका फारसा फरक पडणार नाही. तर महाराष्ट्रातील MBBS प्रायव्हेट कॉलेजसाठी ची रँक बघा. ओपनसाठी कॅटेगरी रँक नसते. SML साधारणपणे तुमचा 7,437 म्हणजे 7,500च्या आसपास जर तुमचा SML असेल ओपनमध्ये, तर तुम्हाला प्रायव्हेट MBBS या ठिकाणी 100% मिळू शकतं. तुमची कॅटेगरी OBC असेल, तुमचा कॅटेगरी रँक 2,183 असेल आणि तुमचा SML 7,486, थोडक्यात 7,500 असेल किंवा त्या आसपास असेल, त्याच्या आतमध्ये असेल, तर OBCमधून तुम्हाला प्रायव्हेट MBBSचं ॲडमिशन मिळू शकतं. तुमची कॅटेगरी SC असेल, तुमचा कॅटेगरी रँक 932 असेल आणि तुमचा SML 14,992 असेल, तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट MBBS कॉलेजला ॲडमिशन मिळू शकतं. तुमची कॅटेगरी ST असेल, तुमचा कॅटेगरी रँक 485 असेल आणि तुमचा SML 26,795, साधारणपणे 27,000च्या आसपास असेल किंवा आतमध्ये असेल, तर या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट MBBS कॉलेजला ॲडमिशन मिळू शकतं. तुमची कॅटेगरी FIJA असेल, तुमचा कॅटेगरी रँक 164 असेल आणि तुमचा SML 7,642 असेल, तर तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट MBBS कॉलेज मिळू शकतं. कॅटेगरी NTD असेल, कॅटेगरी रँक 165 असेल आणि SML 12,198 असेल, तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट MBBS मिळू शकतं. तुमची कॅटेगरी NTC असेल, तुमचा कॅटेगरी रँक 371 असेल आणि तुमचा SML 7,468 असेल, तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट MBBSला ॲडमिशन मिळू शकतं. तुमची कॅटेगरी NTD असेल, तुमचा कॅटेगरी रँक 292 असेल आणि तुमचा जो SML आहे तो 7,282 असेल किंवा त्या आसपास असेल, तर तुम्हाला 100% महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट MBBS मिळू शकतं. तुमची कॅटेगरी SCBC असेल, मराठा आरक्षण, तुमचा कॅटेगरी रँक त्यामध्ये 1,040 किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि तुमचा SML 7,480 किंवा त्यापेक्षा कमी असेल, तर तुम्हाला 100% महाराष्ट्रामध्ये MBBSला ॲडमिशन मिळू शकतं. साधारणपणे ऑल इंडिया रँक 90,000च्या आतमध्ये जर तुमचा रँक असेल, तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट MBBS किंवा प्रायव्हेट MBBS मिळण्याचे चान्सेस आहेत. तुमचा रँक जर 1,00,000च्या पुढे, 1,00,000, 1,25,000, 1,50,000 जर असेल, तर महाराष्ट्रावर अवलंबून राहू नका. त्यासाठी अदर स्टेटची काउन्सिलिंग करा. अदर स्टेटमध्ये सुद्धा खूप छान कॉलेज आहेत. महाराष्ट्रानंतर कर्नाटक आहे, तेलंगणा आहे, आंध्र आहे, तामिळनाडू आहे, पाँडिचेरी आहे, छत्तीसगड आहे, बिहार आहे, UP आहे, त्रिपुरा आहे, त्यानंतर हिमाचल प्रदेश आहे, उत्तराखंड आहे, हरियाणा आहे, पंजाब आहे. सगळ्या स्टेटमधील काउन्सिलिंग या ठिकाणी आम्ही गेल्या 10 वर्षापासून करतो आहे. अनेक विद्यार्थ्यांना या ठिकाणी अतिशय ऑथेंटिकपणे ॲडमिशन करून दिलेलं आहे. आपणही या ठिकाणी पहा, विचार करा. महाराष्ट्रामध्ये मिळत नसेल तर पटकन आम्हाला एक कॉल करा. महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी पालकांचे आम्हाला कॉल आले. खूप लांब असल्यामुळे आमची ऑनलाईन काउन्सिलिंग करा अशी त्यांची विनंती आहे. त्या विनंतीला मान देऊन आम्ही आजपासून एक 4 ते 5 दिवस ऑनलाईन काउन्सिलिंगद्वारे काही मोजके विद्यार्थी स्वीकारणार आहे. अगदी नगण्य फीमध्ये
या ठिकाणी काउन्सिलिंग करून दिली जाईल. त्यामध्ये त्या महाराष्ट्र स्टेटचं किंवा त्या स्टेटचं शेड्यूल असेल, त्या स्टेटची महाराष्ट्र स्टेटची जी कॉलेज लिस्ट असेल, त्याची फीज असेल, त्याची प्रक्रिया असेल, प्रेफरन्स लिस्ट असेल चांगल्या पद्धतीचा, तुम्हाला ऑनलाईनद्वारे, व्हॉट्सअपद्वारे, मेसेजद्वारे, कॉलद्वारे या ठिकाणी करून दिला जाईल. अगदी नगण्य फीमध्ये आमच्या फोनवरती, मोबाईलवरती कॉल करा. मोबाईल नंबर 9767712222 आहे. याच्यावरती कॉल करा. आसपासचे विद्यार्थी असतील तर आमच्या ऑफिसला भेट द्या. आमचं ऑफिस अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर महाराष्ट्र या ठिकाणी आहे. नवीन स्टँडपासून बायपास, माळशिरस बायपासलाच आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. आणि तुम्ही जे कष्ट 2-3 वर्षे 4 वर्षे घेतलेलं आहे, त्या कष्टाचं एक चांगलं फळ मिळावं यासाठी या ठिकाणी काउन्सिलिंगचा प्रयत्न करा. अर्धवट काउन्सिलिंग करू नका, जेणेकरून तुम्हाला चांगलं कॉलेज, कमी फीचं कॉलेज मिळेल ही या ठिकाणी शक्यता खूप कमी असते. त्यामुळे माहिती घ्या. माहिती तर ही सर्वांनाच असते, परंतु डीपमध्ये आणि शेवटपर्यंत माहिती ही जे माणसं त्याच्यामध्ये आहेत वर्षानुवर्षे त्यांनाच असते. इतरांना वरवरची माहिती असते. त्यामुळं अवश्य काउन्सिलिंग घ्या. काउन्सिलिंगद्वारे जावा आणि एक चांगलं ॲडमिशन तुमचं करून घ्या. तुमची आता मी सांगितलेल्या रँकप्रमाणे पाठीमागच्या क्लिपमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजची या ठिकाणी मी कॅटेगरी रँक आणि SML सांगितलेलं आहे, ते चेक करा. जर तुम्हाला त्याहीपेक्षा लाखाच्या वर रँक असेल तर तुम्हाला कर्नाटक म्हणजे इतर राज्य आहेत, त्या इतर राज्यातसुद्धा काउन्सिलिंग आम्ही करून देऊ. बसू नका, एक स्मार्ट निर्णय घ्या आणि आपलं ॲडमिशन करा. आज बस इतकंच. ऑल द बेस्ट. धन्यवाद.